वेंगुर्ले तालुका के केलुस गांव में स्थित आकाश फिश मिल कंपनी के खिलाफ स्थानीय नागरिकों में भारी आक्रोश देखा जा रहा है। नागरिकों का आरोप है कि इस फिश मिल से निकलने वाला गंदा पानी सीधे समुद्र में छोड़ा जा रहा है। इतना ही नहीं, इस गंदे पानी की पाइपलाइन फट चुकी है, जिससे पूरे इलाके में दुर्गंध फैल गई है। उनका कहना है कि कंपनी इस गंभीर समस्या पर कोई ध्यान नहीं दे रही। इसका असर केलुस और खवनी जैसे पर्यटन स्थलों पर भी पड़ रहा है। पर्यटक अब इस क्षेत्र में आना नहीं चाहते, जिससे पर्यटन पर असर हो रहा है। स्थानीय लोगों का यह भी कहना है कि इस गंदगी से समुद्री जैव विविधता को भी नुकसान हो रहा है। उन्होंने मांग की है कि कंपनी तत्काल उचित उपाय करे और प्रशासन भी इस मुद्दे पर कार्रवाई करे। गेल्या वर्षी पाण्याचा प्रश्न उद्भवलेला आणि त्यावेळी या भागात मोठ्या प्रमाणात आंदोलन, उपोषण वगैरे हे प्रकार घडले। त्यानंतर काही कालावधीसाठी कंपनी बंद होती। जिल्हाधिकारी किंवा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी यांच्यासमोर बैठक झाल्यानंतर योग्य त्या उपाययोजना केल्या जातील आणि त्यानंतरच पुन्हा प्रक्रिया सुरू होईल असं सांगितल्यानंतर यंदा कंपनी सुरू झालेली आहे आणि कंपनीच्या माध्यमातून अद्यापही वास येतोय। याबद्दल आम्ही कंपनीला वेळोवेळी फोनद्वारे आणि पत्राद्वारे सुद्धा कळवलेलं आहे। त्याचप्रमाणे MPCBला सुद्धा कळवलेलं आहे, कारण याच्यावर कंट्रोलिंग करण्याचं काम महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ करतं आणि त्यांना पण याची समज असावी त्या दृष्टीने त्यांना सुद्धा आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे आणि फोनद्वारे सुद्धा याबाबत कल्पना दिलेली आहे। आमची अपेक्षा आहे की उद्रेक होऊ नये, लोकांचा वाद होऊ नयेत आणि स्थानिक ग्रामस्थ आणि कंपनी असे वाद निर्माण होऊ नये, या सगळ्यासाठी कंपनीने सुद्धा सगळ्या ग्रामस्थांची भूमिका जी आहे ही समजून घेऊन एक सामंजस्यपणे यामध्ये चांगला निर्णय जेणेकरून वास येता कामा नये आणि पाण्यातील हा सुद्धा प्रॉब्लेम जो आहे त्या दृष्टीने सुद्धा सोल्युशन करावीत हे आम्ही कंपनीला वेळोवेळी सांगितलेलं आहे। जे आम्ही प्लांट बनवतो तेव्हा अशा प्रकारचं जे एफ्लुएंट असतं त्याच्यामध्ये मूळतः वाईट आहे म्हणजे काय आहे, हा वायू वाईट आहे म्हणजे काय, तर तो डायमेथिल अमाइन, मोनोमेथिल अमाइन आणि ट्रायमेथिल अमाइन असे 3 अमाइन जे ग्रुप असतात। कारण आपला जो मासा ज्यावेळी सडतो त्यातनं प्रोटीन्स बेस असल्यामुळे त्याच्यातनं अमाइन्स तयार होतात आणि त्याच्यातले काही विघटन झाल्यानंतर अत्यंत विघातक पद्धतीचे वायू त्यातनं निर्माण होतात। ते तिथे काम करणाऱ्या लोकांसाठी पण बरोबर नाही। आता दुर्दैवाची गोष्ट कशी झाली, आम्ही जेव्हा हा MPCB बरोबर मुद्दा घेतला आणि मगाशी आमच्या सहकाऱ्यांनी सांगितलं 31 डिसेंबरला आमची ती 24 डिसेंबर 31 डिसेंबरला आमच्याकडे MOU झालेला आहे। अनिल पाटील सर होते तिकडे जिल्हाधिकारी, त्यांच्या मार्गदर्शनातून आम्ही ते केलं आणि कंपनीने सांगितलं आम्ही ते मार्च एप्रिलपर्यंत सगळं व्यवस्थित करून तुम्हाला आम्ही बोलवणार, तुम्हाला दाखवणार आणि मग ते एक फिश पॉन्ड करून त्यातलं पाणी आम्ही ट्रीटेड वॉटर सोडणार। तर अनफॉर्च्युनेटली दुर्दैवाने आता असं वाटतं आहे की ह्याच्यातनं फक्त आमच्या तोंडाला पानं पुसली गेलेली आहेत। मी स्वतः ह्याच्यातला तज्ज्ञ म्हणून सांगतो आणि त्याच्यानंतर मी इकडचा भूमिपुत्र आहे, कारण ह्या इतकं सुंदर आपल्याला वातावरण आणि हा निसर्ग वाचवायचा असेल तर त्यासाठी हे कष्ट सगळ्यांनी केले पाहिजेत। गावकरी तयार आहेत पण कंपनीचा तसा आम्हाला सपोर्ट मिळत नाही आहे। आम्ही जेव्हा त्या वासाबद्दल तक्रार करतो तर तात्पुरता काहीतरी ते मला वाटतं त्याच्यातनं त्याचे हे कमी करतात, प्रोडक्शन कमी करतात। सर्व तज्ज्ञ मंडळी त्या बाजूला पण आहेत, पण त्यांचा काय स्वार्थ याच्यामध्ये कळत नाही। त्यांना ह्या निसर्गाबद्दल कदाचित ओढ नसेल, परंतु ज्या पद्धतीची केमिकल्स हे आज सोडतायत, आता त्यांनी डायरेक्ट आम्ही आता मगाशी पाहिलं सर की त्यांनी ते पूर्ण अनट्रीटेड हा इफ्लुएंट हा सगळ्या जगातले गुन्हे आहेत। ते सिंगापूर असो, नॉर्वे असो, UK असो, US असो आणि आम्ही सर्व माणसं जर सगळे ऑक्सिजन घेणारे असो, मग तो US मधला असो, UK मधला असो, नाही तर माझ्या केळसातला असो, म्हापणचा असो, आमची सगळ्यांची अॅनाटॉमी सेमच आहे। जर कंपनीने याच्यावर विश्वास नाही केला, लवकरात लवकर त्याच्याबद्दल जर उपाययोजना नाही केली तर दुर्दैवाने याच्यातलं खूप आम्हाला मोठं आंदोलन उभारायला लागणार आहे। एक मेन असा इफेक्ट आहे की गॅसेसमध्ये अमोनिया असतो, त्याच्यानंतर मोनोमेथिल अमाइन्स असतात, मिथेन असतो आणि सडलेला H2S हायड्रोजन सल्फाईड, ह्या गॅसेसमुळे आपल्याला जो घाणेरडा वास येतो सडलेल्या अंड्याचा तो तिकडे येतो। हे जर आपण असं सोडलं तर तो काय करतो, त्याला BOD COD आम्ही जे म्हणतो ती COD लेवल त्याची आम्ही मागे चेक केली होती तर 15,000-20,000 पर्यंत आहे। म्हणजे आपण असं विचार करा की एखाद्या ऊसाच्या ह्याच्यामध्ये मोलॅसिसचं पाणी मी डायरेक्ट जर सोडलं तर काय होईल, तर ते पाणी त्या समुद्रातला ऑक्सिजन सगळं शोषून घ्यायला लागतं हावरटपणाने, कारण ते अनट्रीटेड आहे, त्याला आपण एरेशन प्रॉपर केलेलं नाही आहे। आणि मग मासे आणि जीवचर, जलचर, त्यातले बाकीचं जे प्रवाळ वगैरे युक्त जे आहेत, जे वनस्पती आहेत, त्यांना ऑक्सिजन मिळाला नाही की त्या मरायला सुरुवात होतात आणि मग तिकडे सेप्टिक कंडिशन सुरू होते। हे अत्यंत धोकादायक आहे आमच्या सर्व मच्छीमार बांधवांसाठी। परिस्थिती सांगायची झाली म्हणजे एकदम बिकट परिस्थिती आहे। जसं पहिलं होतं तसंच आता आहे, फक्त त्याने आम्हाला डिसेंबर 2024ला नेऊन ते दाखवलं, हे आम्ही लावलंय, इक्विपमेंट नवीन आणलेत, हे केलंय ते केलंय, सगळं फक्त दिशाभूल केलेली आहे।
इथं आता आम्ही म्हणजे प्रत्यक्षात जाऊन पाहणी केली, तसं जे इफ्लुएंट आहे तसंच समुद्रात सोडलं जाते. तेव्हा फक्त सांगितलं की आम्ही फिश पॉन्ड करणार, हे करणार, कमिटी केली, सगळं केलं, पण त्याचा काही हे नाही, फायदा आम्हाला झालेला नाही. आणि ते प्रदूषण आहे, वासाचा तर भयानक आहे. आम्ही त्यांना वारंवार सांगतोय, कळवतोय. आम्ही पहिल्यापासून हे हायलाईट करतोय की इथं आता कायाकिंगमुळे पर्यटन वाढलंय, इथं हॉटेल व्यवसाय येतोय. ह्यांच्या अशा या प्रदूषणामुळे, वासामुळे इथं पर्यटकांचं प्रमाण नक्की घटणार. आणि हे असं इफ्लुएंट हे जे सोडतायत समुद्रात, त्यामुळे नक्की त्याचा परिणाम होणार. कंपनीचं हे असं सुरू राहिलं तर आम्ही हे सगळे जी पंचक्रोशीतली सगळी माणसं आहेत, आम्ही जिल्हाधिकारी, त्यानंतर प्रदूषण कंट्रोल मंडळ, त्यांना सगळ्यांना आम्ही धारेवर धरणार. आणि तिथं आम्ही परत जसं आम्ही उपोषण केलं तसं उपोषण देणार, मोर्चा निघणार. पण हे आम्ही मुळासकट ह्याचं सोल्युशन आम्ही काढणार.